नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण श्रावण महिन्यामध्ये आता हासूरदुमालामध्ये पांडुरंग सप्ताह चालू आहे आणि ज्ञानेश्वरी पठण आजचा 8वा दिवस आणि काल्याचं भजन झाल्यानंतर सप्त्याचं जेवण आणि कार्यक्रम आपल्या विठ्ठल रुक्माई मंदिरमध्ये घडला आहे. इथे मस्त वाटतं आणि आपल्या कोल्हापुरात आणि महाराष्ट्रात असं जे संस्कार आणि अशा ज्या म्हणजे आठवणी जपल्या जातात किती आनंददायी वाटते बघा. की तुम्हाला अण्णा काय म्हणायचं आहे सांगा, काय कार्यक्रम आता जाऊता तू काल्याचा कार्यक्रम? आताचा कार्यक्रम म्हणजे सप्त्याची सांगता जे होते ती काल्याच्या कीर्तनानं होत असते आणि कीर्तन झाल्यानंतर सर्व भाविकांच्या ह्यानं जसं श्रीकृष्णानं सर्व सवंगड्यांचा एक जागी शिदा उल्पा करून काला करून एक वाटला होता सगळ्यांना, तशाच आत्ता पद्धतीनं हा काला केलेला आहे आणि सर्वांना वाटून सप्त्याची सांगता झालेली आहे. म्हणजे हा कार्यक्रम आपल्या देवळामध्ये गावातल्या लोकांना एवढी कल्पना नसते. आता ही बघून कल्पना येणार, मला सुद्धा कल्पना नव्हती. एकमेकाच्या तोंडामध्ये घास हे चिरमुऱ्याचं जातात आणि त्यामध्ये वय बघितलं जात नाही. वयस्कर माणूस, लहान मुलगा, किती आनंददायी वाटते सांगा की तुम्हाला. नाही हे कसं आहे, अध्यात्मामध्ये कसं आहे, या रे लहान थोर असं म्हटलं जाते. त्यामुळे इथं लहान थोर काय असं मानलं जात नाही आणि सर्वांना एकमेकाला काला हा चारला जातो, एकमेकाच्या तोंडी घातला जातो. मुकी घातल्यानंतर जे आनंद मिळतो एकमेकाला तो अगदी ह्याच्यातच अवर्णीय आहे असा. बरोबर. आणि आता आपण काल्या कीर्तनाचे होतं म्हणजे काय काय विषय आहे मला वाटलं काल्याचं कीर्तनाचा मला वाटलं का मध्ये बाहेरचं कोणतरी येणार आहे आणि सांगणार आहे, तर इथं आल्यावर कळालं की तुम्ही सांगायला म्हणजे काय काय नेमकं. काल्याचं कीर्तन असं आहे की जो 7 दिवसामध्ये ज्ञान भक्ती वैराग्य श्रोत्याने ऐकलेली असती, शेवटच्या दिवशी देवाने जी गोकुळामध्ये जी केलेली लीला आहे तीच सांगायची असते. दुसरं काय सांगायचे, चरित्र गोकुळी केले देवे तेच वर्णन करायचं असते आणि ते देवानं त्याचा आनंद असतोय. कारण भक्तांना माझं वर्णन इतकं केलं त्या आनंदामध्ये भक्त सुद्धा घडून जातात. बरोबर, खूप महत्वाचं आहे. ते काला इतका स्वच्छ आणि चांगला आहे तो की काला जो घेतला देवानी गोपाळांचा तो पाप म्हणजे मिश्रित आणि आम्हाने आता जो मिळाला तो शुद्ध अंतकरणात असा काला मिळाला आहे. अंतकरण शुद्ध होऊन आम्हाला तो काला मिळाला. आज जेवढे म्हणजे महिला वर्ग आणि पुरुष वर्ग होता म्हणजे दरवर्षीपेक्षा आज कसं तुम्हाला वाटलं? भरपूर लोक आलेत आणि लोकांना त्याचं महत्व कळालंय. भरपूर लोक यायला, स्त्री वर्ग सुद्धा होता, पुरुष वर्ग होते आणि देवाच्या संगतीमध्ये ते घडून गेलेले होते 8 दिवसात. त्यांनी सगळे जे केलं, कुणी हरिपाठ केला, पारायण केलं, सगळी 30 लोक असे सगळे देवाच्या ह्याच्यामध्ये होते आणि त्याचं फल त्यांना मिळत असते. बरोबर, पुण्यही त्यांना मिळत असते, त्यांना त्याचं फळ मिळत असते. म्हणजे बरोबर, पुरुष म्हणजे महिलांचा असू दे पुरुष असू दे, आपलं कसं आहे सुख हे येणारच, दुःख पण येते, त्या दुःखाला पाठीवर टाकून सगळं इथं ह्या 7 दिवसामध्ये सुखाचंच सगळं. बरोबर, सुखाशिवाय दुसरं काही नाही, दुःख इथं नाही. 7 दिवसात या मंदिरामध्ये दुःख त्यांना नाही, सगळ्यांना सुख. बरोबर. महाराज तुम्हाला आजचा कार्यक्रम काय म्हणायचा आहे? आजचा कार्यक्रम म्हणजे सर्व सुखाच्या लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. तसं आमच्या हासूर गावामध्ये ज्ञानाचं पीठ उघडलं म्हणायला काय सुद्धा हरकत नाही. कारण सर्व कार्यक्रमात सर्व गावातले वारकरी, टाळकरी, माळकरी, मृदंगवादक, पेटीवादक सर्व प्रक्षेपणवाले लक्षात यांच्यासह लहान थोर यारे लहान थोर याती बोलती नारे सकळाचे येथे आहे का अधिकार कलियुगदार हरीच्या नाम. आणि ह्या नाम सप्ताहामध्ये 7 दिवस तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला मुक्ती मिळवून घेतली, एकनाथ महाराजांनी घेतली, ज्ञानेश्वरांनी घेतली, असेच 18 सगळ्या संतांनी ही मुक्ती घडली. तर त्या संतांचं सर्व सुखाच्या लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी त्या पठीत काय सांगू संतांचे उपकार मज निरंतर जागावी. ते तशा भाविक भक्तांना निरंतर जागवाच्या साधू संतांनी काम केलं आणि त्यांच्या पैशात परत येत नाही ना, त्यांच्या विषयाच्या ह्याच्यात धरून त्या साधू संतांनी जे आम्हाला वाङ्मय दिलंय, गाथा दिली, ज्ञानेश्वर दिली, भागवत दिला, गीता भागवत तू करते श्रवण त्याचं हरिक वाटेचं. अशा पद्धतीने आमच्याकडं साधू संतांकडं किंवा साधू संतांनी दिलेल्यांचा आम्हाला उपदेश आम्ही तो मान्य करून सर्व वारकरी संप्रदाय असेल आणि गावातील लहान थोर सगळे असतील यांनी हा जपण्याचा प्रयत्न केलाय. हा सुख सोहळा स्वर्गी सुद्धा नाही, इतका हा सुख सोहळा आहे. रामकृष्ण. आणि तुम्हाला हे आता ज्ञानेश्वरी पठण केली आणि ज्ञानेश्वरी पठण मधलं असं कुठला अभंग असा तुम्हाला वाटला की आपल्याला बाबा हे प्रेरणादायी पडेल? तुम्हाला कुठला अभंग तुम्हाला वाटला या ज्ञानेश्वरी पठण करताना की तो आपल्या लोकांनी, आताच्या मुलांनी, आताच्या पुरुषांना तो प्रेरणादायी ठरेल?
तू मन मी हे चिकरी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. ज्ञानेश्वरी मधली एक ओळी आहे, लक्षात घ्या. आपल्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत झालं असेल तर आपलं मन आहे. मन हे चंचल आहे. बरोबर. आणि या मनाच्या अनुषंगाने आपले सगळे कर्म होत असते. बरोबर. आणि आता या मंदिरामध्ये 7 दिवस आपल्या नामसप्ताह झाला, प्रवचनं झालीत, कीर्तनं झालीत. यामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातून पण काही लोकांनी आपल्याला ज्ञान सांगितलं. बरोबर. कर्म कसं आपलं असायला पाहिजे ते सांगितलं. भक्ती कशी असायला पाहिजे ते सांगितलं. या कलियुगामध्ये भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि साधना सोपी आहे. कलियुगासाठी भक्ती साधन सांगितले आपल्या शास्त्रामध्ये. आणि ती साधी सोपी भक्ती आपण मंदिरामध्ये आता आज ठिकाणी हरिनाम सप्ताह असेल 7 दिवसाचा असेल, या ठिकाणी त्या पंक्ती असतील यात कार्यक्रमामध्ये, कीर्तन असेल, प्रवचन असेल, हरिपाठ असेल, या सगळ्या माध्यमातून आपण त्या भक्तीच्या याच्या ओघामध्ये या मंदिरामध्ये आपण येतो. आणि या ठिकाणी आपण जे प्रापंचिक काही गोष्टी असतील, सुख दुःख, त्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो. बरोबर आहे. आणि या ठिकाणी ज्यांच्या प्रवचनकारांच्या झालेला आपल्याला बोध झालेला आहे, त्यातली एखादी गोष्ट तरी आपण आपल्या जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करायचा. कारण आपलं कर्म शुद्ध व्हायला पाहिजे. प्रपंचामध्ये असताना आपण सगळं कर्माच्या अनुषंगाने आपण वागत असतो, विषयामध्ये सगळे गुरफटलेला असतो. ते विषयांचा त्याग कसा करायचा, त्या विषयापासून अलिप्त कसं राहायचं, हे आपलं अध्यात्मशास्त्र सांगते. आणि सगळं हसत खेळत, अगदी हसत खेळत सगळ्यांनी या ठिकाणी 7 दिवसाचा आनंद अगदी म्हणजे अवर्णनीय असा असणारा तो आनंद सगळ्यांनी घेतलेला आहे या ठिकाणी. आणि सगळ्यांनी आज या ठिकाणी काल्याचा प्रसाद झालेला आहे. आता महाप्रसाद आहे. हा काला इथं वाटच झाला, आता जाऊन महाप्रसाद सगळ्यांनी घेतील. सगळ्यांनी या ठिकाणी असे नियोजन सगळ्या आपल्या गावकरी याच्यात सगळ्यांनी आपण मिळून केलेलं आहे. बरोबर. आणि वारकरी संप्रदायाचा आमच्या हसूरतुमालातर्फे ह्या कमिटीचं खरोखर आभार. कारण नियोजन कधी सगळं म्हणजे नियोजन कुठलं पण असू दे, नियोजनबद्ध सगळं काम आपल्या विठ्ठल रुक्माई मंदिरमध्ये असतं. त्यामुळं ह्यांचं खरोखर आभार. आता आमचे हसूरमध्ये चोपदार आहेत बघा, आणि चोपदार बोलणार आहेत. काय म्हणाय तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा? कार्यक्रम 1 नंबर झालेला आहे. आणि माझ्या परम भाग्यान मला हे चोपदार हे पद माझ्याकडे म्हणजे हे आलेले आहे. बरोबर. गुरुवर अण्णा मामा यांचं बरेचसे स्वप्न होतं की असं कोणतरी चालवावं. हे बरेच दिवस हे पडून होतं काय, पण याच्याकडे कोण लज्जा येते. पण मी आता मी थोडंसं ह्याच्यात शिरल्यामुळं मला त्या गोष्टीचं काय हे राहिलेलं नाही. आपले ते पद हे रिक्त आहे किंवा हे झालेलं आहे. आणि हरिनामाच्या सेवेतला एक हे आहे, एक भाग आहे हा आपल्या यानं पार पाडायचा. अशा भूमिकेतून हे मी हे केलेलं माझं काम आहे. आणि आज झालेलं सेवा आहे हरिनामाची 8 दिवस सर्वांनी सगळ्या आपल्या आपल्या ज्याच्या त्या पद्धतीने हे करून सेवा अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. बरोबर. चला, रामकृष्ण हरी. तुम्हाला काय म्हणायचं आहे? कार्यक्रम कसा झाला? कार्यक्रम छान झाला आहे. आजच्या म्हणजे आतापर्यंत जे कार्यक्रम झालं ते पाठीमागे ह्याच्यापेक्षा या वर्षीचा कार्यक्रम चांगल्यापैकी झाला आहे. आणि ज्या त्या प्रत्येकानं गावाच्या सगळ्यांच्या वतीनं म्हणजे पूर्णतेने सहकार्य सगळ्यांनी करून हे चांगला कार्यक्रम झालेला आहे. चालते. चला, नमस्कार. काय म्हणायचं तुम्हाला आज? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी. ह्या नयानं सर्व लोकांनी ज्ञानेश्वरी वाचली. 7 दिवस या सप्ताहामध्ये प्रवचन कीर्तन ऐकलीत. तर हा 16 आहे. या 16तनं एवढंच घ्यायचं की एक तरी ओवी अनुभवावी. या नयानं या ज्ञानेश्वरीचे कुठेतरी लोकांनी हे करून घ्यावं एवढीच अपेक्षा आहे. अण्णामांची आठवण काय सांगणार तुम्ही आज? काय म्हणजे अण्णा मामानी म्हणजे आमचे जे चुलते त्याने इथं आम्हाला ह्याच्यात पाया घालून दिला. आम्हाला त्यांनीच ह्याच्यात आणलं आणि त्यांच्यामुळेच आम्हाला ही प्रेरणा मिळाली आणि त्यांच्यामुळे इथे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. चालते. नमस्कार. रामकृष्ण हरी.